मित्रांनो, मागच्या वर्षी तुरीला चांगला बाजारभाव असल्यामुळं यावर्षी तुरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली. जिरायत भागामध्ये असो किंवा बागायत भागामध्ये यावर्षी तुरीचं प्रमाण हे जास्त आहे. सोबतच तूर पिकामध्ये काही अशा संकल्पना निघलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण उत्पन्न वाढवू शकतो. तर त्या कोणत्या ते आजच्या व्हिडिओमध्ये बघू. आपण तुरीचं पूर्ण खत व्यवस्थापन, औषधांचं व्यवस्थापन, सोबतच फुटवे वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी किंवा तुरीमध्ये अंतर काय असायला पाहिजे, त्याची लागवड कशी असायला पाहिजे, पेरणी योग्य का सरीवरची लागवड योग्य, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुरीचं उत्पन्न घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुरीची लागवड कशी असायला पाहिजे. आपण तुरीमध्ये पेरणी करू शकतो, डोबणी करू शकतो, सोबतच बेडवरती तूर लावू शकतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, कलिंगडाचं पीक केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुरीची लागवड असते. आता हे सुद्धा एक चांगलं कॉम्बिनेशन असतं आणि तूर चांगल्या पद्धतीने येते त्याच्यावरती सुद्धा. तुरीचे प्रमुख 2 प्रकार असतात, एक पांढरी आणि एक काळी. आता दोन्हीमध्ये पण काही गोष्टींचं विषम गुण बघायला मिळत असतात. कारण पांढऱ्या तुरीमध्ये उत्पन्न जास्त असतं, पण तिला पाणी आणि खत जास्त लागतं. सोबतच तिची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते झाडांची, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अंतर पण जास्त लागतं. त्याच्या उलट काळी तूर आपण कमी अंतरामध्ये म्हणजे पेरणीसुद्धा करू शकतो. सोबतच तिची झाडं लहान राहतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गर्दी होण्याचा जास्त प्रसंग येत नाही, पण तिचा उतार कमी राहतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून पेरणी केली जाते. सोबतच पेरणीच्या नंतरून काही लोकं बेडवरती लावतात, काही लोकं सरीला लावतात, काही लोकं साऱ्यामध्ये लावतात. म्हणजे डोबणी पण केली जाते. तर त्याच्यामध्ये अंतर काय असायला पाहिजेत? आता कमीत कमी अंतर 5 फूट असायला पाहिजे दोन्हीच्या मधलं. आणि जर तुम्हाला ट्रॅक्टरने किंवा इतर कुठल्याही गोष्टीने मशागत जर करायची असेल, तर त्याच्यामध्ये अंतर तुम्ही वाढवू शकता. जर बैलांनी मशागत करायची असेल तर 4 ते 5 फूट अंतर हे 2 लाईनच्या मधलं बास होतं. आणि 2 तुरीच्या मधलं अंतर कमीत कमी 1.5 ते 2 फूट असावं, जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त फुटवे काढू शकतो तुरीचे. तर ते कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूत आपण. आता सगळ्यात पहिली गोष्ट, फुटवे म्हटलं की आपल्या डोक्यात येतं कुठलं तरी औषध असेल किंवा कुठलं तरी खत असेल, काहीतरी त्याच्यासाठी आपल्याला जुगाड करायचं. आता ज्यावेळेस आपण तुरी व्यतिरिक्त इतर कुठलंही फळ पीक घेत असतो त्यावेळेस आपण त्याची छाटणी करत असतो. तशी तुरीमध्ये सुद्धा छाटणी केली जाते. आपला साधा बॅटरी पंप आहे, त्याला एक भिंगरी मिळते ब्लेडसारखी. ती त्याच्यावरून फिरवली की बरोबर त्याचे शेंडे कट होतात. आणि शेंडे कट झाले की एक साधी सोपी गोष्ट आहे समजून घेण्यासारखी, की एकाच्या जागेवर आपल्याला 2 ब्रँचेस आरामात मिळून जातात. त्याच्यामुळं तुरीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फुटवे आढळतात आणि ते आपल्याला गरजेनुसार वाढवता पण येतात. म्हणजे जर गरज असेल तर एक कटिंग करायची, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाटत असेल जास्त अंतर आहे, जास्त फुटवे पाहिजेत, तर आपण दुसरी कटिंग करू शकतो, तिसरी कटिंग करू शकतो, 3 कटिंग आपण त्याच्या करू शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त डेरेदार झाड तुरीची आपल्याला मिळतात. सगळ्यात पहिली गोष्ट, तुरीला सगळ्यात सुरुवातीला फुटवे असू नये. कारण काय होतं, खालचे फुटवे शेंगा लागल्याच्या नंतर जमिनीला टेकतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान हे होत असतं. सोबतच तूर लागल्याच्या नंतर आपण त्याला फवारणी पण नाही करू शकत खालच्या फांद्याला. वरच्यावर औषध राहतं आणि खालच्या फांद्या किडक्या होऊ शकतात. आता हे सगळे झाले नैसर्गिक उपाय. तर आपण ह्याच्यासाठी खत व्यवस्थापन बघूया. त्याच्यानंतर आपण औषधाची फवारणी पण बघूया. नंतर बघू, नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण याच्यामध्ये आपण फक्त फुटवे आणि खत व्यवस्थापन बघणार आहे. सोबतच आपण अंतर बघितलं, लागवड बघितली. आता बरेच लोक काय करत असतात, जिरायत भागामध्ये तूर ज्यावेळेस पेरत असतात त्याच वेळेस त्याचं खत व्यवस्थापन करत असतात. बरीच लोक काय करत असतात, बागायत भागामध्ये जर पाणी देण्याची सोय असेल तर त्याच्यामध्ये वरून खत टाकत असतात. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहे. तूर किंवा सोयाबीन अशी पिकं आहेत जी तेलवर्गीय बियाण्यांमध्ये मोडतात आणि ती वातावरणामधलं नायट्रोजन जे नत्र असतं ते हवेतलं नत्र आपल्या मुळांमार्फत खेचून घेत असतात आणि आपल्या झाडांच्या वाढीसाठी किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी त्याचा वापर करत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर कमी करायचा अशा पिकांमध्ये, जेणेकरून आपलं पीक फक्त माजलं नाही जाणार, त्याच्यामध्ये आपल्याला फळधारणा आणि फुलांची सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येईल. तर त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतं कोणची, DAP 24-24-08, युरिया किंवा 20-20-0-13 अशा प्रकारची नत्रयुक्त खतं ही शक्यतो देणं टाळावे. तूर पिकाला स्फुरद म्हणजेच फॉस्फरस प्लस पालाश म्हणजे पोटॅशियम
अशा खतांची गरज असते, जेणेकरून चांगल्या पद्धतीने वाढ होत असते आणि फुटे व्यवस्थित येत असतात. फुलधारणा चांगली होती आणि फळांची संख्या किंवा शेंगांची संख्या चांगली वाढत असते. तर अशी खतं कोणती ते आपण आधी बघूया, की जेणेकरून फुटवे आणि फुलं चांगल्या पद्धतीने येतील आपल्या तूर या पिकात. तर 12-32-16, 10-26-26, 9-24-24 किंवा 8-21-21 अशा पद्धतीची खतं आपण वापरू शकतो. आता ही खतं पोटॅशियमयुक्त असणारी इथं जी जमिनीमध्ये पडल्याच्या नंतर 20 ते 25 दिवसांनी आपल्या पिकाला लागू होतात. त्याच्यामुळे ह्याची जी खत व्यवस्थापन आहे ते आपण तुरीचं पीक 80 ते 90 दिवसाचं किंवा 100 दिवसाचं असेपर्यंत करायला पाहिजे. हे खताचं दुसरं व्यवस्थापन आहे, म्हणजे दुसरा खताचा डोस आहे. तर हे कसं वापरलं पाहिजे आपण याचा पूर्ण डोस बनवून घेऊया. तर हे खत व्यवस्थापन आपण कसं करायचं, एक खताचा चांगला डोस आपण बघूया. 10-26-26ची 2 बॅग एकरासाठी आणि त्याच्यामध्ये 10 किलो सल्फर, दाणेदार सल्फर आपल्याला मिसळायचं आणि त्याचा डोस आपण तूर या पिकासाठी देऊ शकतो. सोबतच आपण त्याच्यामध्ये इतर आता सांगितलेलं कोणतंही खत घेऊ शकता. त्याच्यामध्ये 10 किलो सल्फर ही कॉमन गोष्ट आहे. बाकीचं कोणतंही खत तुम्ही बदलू शकता. ते 1.5 ते 2 गोण्या असायला पाहिजेत. तर हे खत कसं घातलं पाहिजे, मिक्स करून प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये टाकू शकतो आपण किंवा एक लाईनमध्ये आपण रेगमध्ये टाकू शकतो किंवा कपाशीला जसं खत घालतो असा अर्धा चंद्र गोल करून त्याच्यामध्ये पण टाकू शकता. आपण शेवग्याच्या पिकासाठी त्याचा व्हिडिओ